आईनं पत्र पाठवलं, बेटा 32 साल का हो गया, शादी कर. काय म्हटलं कांशीराम साहेबांनी? कांशीराम साहेबांनी एकच पुस्तक वाचलं, बऱ्याचशा लोकांना माहित आहे. काय म्हटलं कांशीराम साहेबांनी? कांशीराम साहेबांनी पत्र पाठवलं आईला का मैं शादी नहीं बनाऊंगा, घर नहीं बनाऊंगा, कुछ नहीं करूंगा, प्रॉपर्टी नहीं, बैंक बैलेंस नहीं, कुछ नहीं, शादी नहीं करूंगा. शादी का सेहरा मेरे माथे पर बांधने, सर पे रखने के बजाय मैंने बहुजन समाज को इकट्ठा करने का मेरे माथे पे कपट बांध लिया. आम्ही काय त्या चळवळीची खिल्ली उडायची? कांशीराम साहेबांचे अनेक उदाहरणं हे देणं फार गरजेचं आहे. प्रेरणा आहे त्यासाठी. कांशीराम साहेब थंडीची लाट आली हिमाचल प्रदेशातून दिल्लीमध्ये असताना काय करायचं तर कोट पाहिजे होता. मोठ्या दुकानात गेले, कोटाची किंमत विचारली, खूप महाग सांगितलं. इतना महंगा? आता दुकानदाराचं मूड नसतं चांगलं. बोले महंगा तो है, बोले लेना तो लो मत जाओ, बोले सस्ता बताओ, सस्ता नहीं मिलता, बोले है नहीं मिलेगा, बोले काय मिलेगा, बोले तो शमशान में जाओ. कांशीरामजी त्याच योग असते त्या गोष्टीचं, काही काल्पनिक नाही आहे. कार्यकर्ते सांगतात कांशीराम साहेब स्मशानभूमीत गेले. स्मशानभूमीत त्यांच्याच वयातला माणूस बिचारा गेला असं, तो कोट होता आणि तो कोट पाहला, तो कोट घेतला आणि साहेबांना अंगावर टाकला आणि त्याला पैसे दिले. किती पैसे होणार? तो बोले 5 रुपये. जेव्हा साहेबांना ते बॅग काढली, बॅगेत पैसे होते. साहब बोले आप तो ऑफिसर दिखते, बोले देखने में अच्छे, बोले तुम्हारे पास तो ढेर सारे पैसे, तुम नया भी ले सकते, बोले नहीं, बोले ये मेरे समाज का पैसा है, बोले. कांशीरामजीला त्यावेळेस हे म्हटलं की मेरे समाज का पैसा. आम्ही आमच्यातलेच काही लोक आमच्या समाजाच्या मताची चमडी विकून जंगली कमावणारे लोक असतील तर तोही चेहरे आपल्याला अशी नकली चेहरे ओळखणं गरजेचं आहे. आणि का काम हे महत्वाचा उद्देश. म्हणून या चळवळीला कुठं आता जर विकण्याचा विषय निघाला, कोणी विकत नसते समजा, पण जर काही होत असेल प्रकार छोट्याशा याला, आणि म्हणून साहेबांनी अनेकांनी म्हटलं, बेशांत साहेबांनी म्हटलं, थोडी साहेबांनी म्हटलं, आपले महाजन साहेबांनी म्हटलं, वासिक साहेब बोलले का आम्ही देणेवाले. कांशीराम साहेबांना काय म्हटलं, देणेवाले की इज्जत होती, मागणेवाले की इज्जत नाही होती. तुम्ही तुमच्या मताची किंमत, रामचंद्रदा ब्रह्मानंद चौरे नाही आहे, उदाहरण देणं फार गरजेचं आहे. त्यांच्या गावात गोलगावमध्ये विलासभाऊ इंगोले गेले साहेब, प्रदीप भाऊ, त्यांनी उदाहरण सांगितलं आणि घराघरात जायचं, हे गेले 500 रुपये तुम्ही म्हणतो पाहतो आपल्या पक्षाला, तुम्ही म्हणतो पाहतो 500 रुपये. माणूस पाहिला 35 किलोचा, विलासभाऊ समोर बोलतो, त्याच्या काकेतच भरला. कोण आहे तुम्ही? मी ब्रह्मानंद चौरे. हे गेले 500 रुपये. कायचे म्हणे साहेब? मत किती आहे तुमच्या घरात? 1000 देतो म्हणे. भाई माय मा बाप आहे म्हणे, मा भाऊ आहे म्हणे, भाऊ सुद्धा आहे म्हणे, आणि मी आहो म्हणे, इतके लोक आहे म्हणे. घेणं म्हणे 500 1000. साहेब म्हणे माझा प्रश्न विचारायचा आहे म्हणे, तुम्ही मला 500 दिले म्हणे तर किती वर्ष राज करता म्हणे? तर म्हणे 5 वर्ष. मग 100 रुपये जर तुम्ही आम्हाला पडते नाही काय का मताचे, तर 100 रुपये म्हणे 5 वर्षाचे, एका वर्षाची 20 रुपये म्हणे, 6 महिन्याचे 10 रुपये, आम्हाला काय रोज पडला? कोंबडीचे भात आमचे किंमत आहे का? हे वाक्य त्यांनी सांगितलं. साहेब पहा, एक 35 किलोचा माणूस, मी खोटं नाही सांगत, साहेब म्हणे मी 1000 देतो म्हणे, हत्तीला मतदान करा म्हणे, आणि पैसे द्यायचे असं ना म्हणे, तर मी म्हणे का पांढऱ्यावर 9000 रुपये महिना आहे. एका वर्षाची झाले 12 वर्ष, मी 1,08,000. एका वर्षाची 1,08,000, तर म्हणे तुम्ही 5,40,000 द्या ना, मग मी तुम्हाला मतदान करतो म्हणे. असे स्वाभिमानी कार्यकर्ते आपल्या बहुजन समाज पार्टीचे. आता बोलकर आज मी त्यांना म्हटलं होतं, पण ते म्हणे मला सिलेंडर आणा साहेब. ती वस्तुनिक आहे. म्हणून आम्हाला जे मिशन समजलं, आता कॅडर कॅम्पचा उल्लेख केला. कॅडर कॅम्प, आता कॅडर कॅम्पचं डेफिनेशन तुम्हाला माहित असेल.